सुजाता रायकर या मूळच्या सुजाता उप्पल. दिल्लीतील एका पंजाबी घरात जन्म झालेल्या सुजाताताईंचं शिक्षण गुजरातमध्ये झालं. मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्सचं शिक्षण घेतलेल्या सुजाताताई लग्न झाल्यानंतर मुंबईत आल्या. समाजातील वंचित घटकांसाठी सक्रिय योगदान देण्याची संधी सुजाताताईंनी कधीच सोडली नाही. 2008 साली त्यांना थॅलेसेमिया या एका आजाराविषयी माहिती कळली. थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा, औषधोपचार, रक्तचाचण्या, बोन स्कॅन यांची आवश्यकता असते, तीही आजन्म. सुजाताताईंच्या संवेदनशील मनानं आतून आवाज दिला, आजपासून याच कामासाठी स्वतःला वाहून घ्यायचं. या कामाचा व्याप वाढायला लागताच सुजाताताईंनी 7 चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आजच्या घडीला या ट्रस्टतर्फे अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सुमारे 80 थॅलेसेमियाग्रस्त मुलांचा औषधोपचार आणि इतर मदतीची तहहयात जबाबदारी घेण्यात आली आहे. या सर्व कामात सुजाताताईंच्या परिवाराचा भक्कम पाठिंबा आहेच, पण या ट्रस्टचं सर्व व्यवस्थापन सुजाताताई एकट्या सांभाळतात, हे देखील तितकंच महत्वाचं. थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या सुजाताताई सध्या थॅलेसेमिया या आजाराविषयी समाजात जनजागृती करण्याचं खूप महत्वाचं कार्य करतायत. माझ्या मनातलं खरं सांगू तर हे टाळ्या आणि हे कौतुक मला स्वतःपासून थोडंसं दूर करून टाकतं. मला नेहमीच वाटतं की हे माझ्यासाठी आहे का? अहो, मी पण इथे बसलेल्या कित्येक बायकांसारखीच एक साधी गृहिणी आहे. पण मग मी विचार करते की हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की मी आज स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. मग वेगळं काय आहे? मला तरी एकच उत्तर सापडतं, माझा नेहमीचा, माझा अगदी लहानपणापासूनचा अतिशय संवेदनशील स्वभाव. खूपच सेन्सिटिव्ह नेचर आहे माझं. माझी मुलं नेहमीच म्हणतात की आईबरोबर बाहेर गेलो की सतत तिचे फ्रेंड्स इकडून तिकडून तिला भेटायला येत असतात. अहो, फ्रेंड्स म्हणजे कोण? माझ्या घरून वर्षांवर्ष कचरा घेऊन जाणारी काशीबाई, माझ्या दारात नारळ देणारा पोरगा छोटा रवी, पोस्टमॅन काका, इस्त्रीवाला, एवढंच नव्हे तर नेहमीच्या सिग्नलवर भेटणारी नेहमीची छोटी छोटी पोरं मला बघितलं की भेटायला येतात. काय माहिती काय माझी पटकन केमिस्ट्री जुडते त्यांच्याबरोबर आणि एक नातंच जुडतं आमचं. थोड्याच वेळात त्यांना मी त्यांची आणि मला सुद्धा ते माझे वाटायला लागतात आणि आम्ही एकमेकांच्या दुःखाचे सुखाचे पार्टनर्स होऊन जातो. मला वाटतं ह्या स्वभावामुळेच आज मी 80 मुलांची आई आहे. स्वभावाला औषध नसतं हे माझ्या बाबतीत अगदी खरं ठरलंय. मात्र माझ्याबद्दल सांगायचं तर माझी मुलं मोठी झाल्यानंतर मला कॅन्सरचं जे टाटा हॉस्पिटल आहे त्याच्यात काम करायची संधी मिळाली. टायमिंग फ्लेक्सिबल होते आणि काम माझ्या आवडीचं होतं. मी लगेच स्वीकारलं. त्याच्यात मला लहान मुलांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांची इच्छा जाणून घेऊन ती पूर्ण करायचं असं काम होतं. अहो, तिथे मी एक वेगळंच जग पाहिलं. छोटी छोटी मुलं कुठून कुठून लांबून टाटामध्ये ट्रीटमेंटसाठी आलेली असतात आणि कॅन्सरपेक्षाही भयानक त्याचे जे ट्रीटमेंट आहे त्याला फेस करत असतात. आणि एवढंच नव्हे तर लांबून आलेले असल्यामुळे त्यांचं गाव, घर, शाळा, मित्र, भावंड सगळंच सुटलेलं असतं. आईचं विरह असतं. अशा वेळी जेव्हा मी त्यांचा हात धरून त्यांना विचारायची की बाळा तुला काय पाहिजे आणि ते आणून द्यायची, त्यांना इतका आनंद व्हायचा. अहो, डॉक्टरसुद्धा आमची वाट बघत असायचे. ते नेहमीच सांगायचे की तुम्ही त्यांना गिफ्ट आणून दिल्यावर आमचे 25-30 दिवस पुढची औषधं खूप छान काम करतात. हे मेडिकल ट्रीटमेंटचं आणि मनाचं एवढं जवळचं नातं मी पहिल्यांदाच तिथे अनुभवलं. ह्या मुलांना मला असं वाटायला लागलं की मी त्यांच्या इतक्या ट्रीटमेंटमध्ये आणि इतक्या निराश अवस्थेमध्ये कॅटलिस्टचं काम करते. त्यांची ती मला घट्ट मिठी आणि पापी मला खूप आनंद होत होतं. तात्पुरता का होईना मी त्यांना सुद्धा आनंद देते. मला खूप बरं वाटत होतं. पण
हळूहळू मला हे कळायला लागलं की जाणवायला लागलं की त्यांच्याबरोबर जे त्यांचे फॅमिली मेंबर्स असायचे त्यांची रिॲक्शन वेगळीच असायची. ते नेहमी येऊन असं काहीतरी विचित्र प्रश्न विचारायचे की ताई सायकलच्या वेजी औषध मिळेल का, किंवा व्हिडिओ गेमच्या वेजी तुम्ही खाण्यापिण्याचे थोडे पैसे द्याल का. अहो हे प्रश्न मला इथे टोचायचे अक्षरशः. आणि मला असं वाटायचं की पालकांच्या एका वेगळ्या स्तरावर होत असलेली एक वेगळीच लढाई आहे. आणि मी त्यांना पोळी भाजी हवी असताना तात्पुरतं केक पेस्ट्री घ्या असं सांगते की काय. माझ्या मनात खूप कन्फ्युजन झालं आणि समाधानच मिळेना असं झालं आणि मी ते सोडून दिलं. 5 वर्ष होते मी तिकडे. आमच्या ऑफिसला जायला लागले. मी ऑफिसला जरी जात होते पण मनात खूप बेचैनी होती. मला असं वाटत होतं की हे मला करायचं नाही आहे आणि सतत रेस्टलेसनेस होती. आणि मला असं वाटतं खरंच की माझ्या लाडक्या गणपती बाप्पाला माझ्या मनाची बेचैनी कळली आणि त्याने माझ्या एक मैत्रिणीला दूताच्या रूपात पाठवून दिलं. तिचा मला फोन आला की नाना पालकर आश्रम आहे मुंबईत, तिथे एक बाई आलेली आहे, तिला मदतीची गरज आहे, तू जाशील का. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला न जाता तिथे गेले. तिथे मी त्या बाईला बघितलं. अतिशय घाबरलेली एक बाई बसली होती. तिच्याहूनही घाबरलेली एक छोटीशी मुलगी तिला चिकटून बसली होती. मी त्या बाईचा हात माझ्या हातात घेतला आणि तिने पटकन तो काढून घेतला. मला अजूनही आठवतं. मला तेव्हा विचित्र वाटलेलं, पण मला असं वाटलं कदाचित तिला कोणीतरी सांगितलं असावं की मुंबईत कोणावर विश्वास ठेवू नको. अतिशय घाबरलेली होती ती. मी परत तिचा हात घट्ट माझ्या हातात घेतला आणि तिला सांगितलं की बाई, तू मला तुझी मोठी बहीण समज. तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांग, मी तुझ्या मदतीला आली आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की ती आमची केमिस्ट्री परत जुडली असावी. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागली. तिला असं वाटलं की कोणतरी आपलं माणूस भेटलंय कदाचित. तिने मला सांगितलं की तिच्या मुलीला थॅलेसेमिया मेजर असा आजार आहे. मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं, मला काहीच माहिती नव्हतं. तिने मला सांगितलं तिच्या मुलीला या आजारामध्ये वारंवार रक्त चढवायला लागतं आणि तिच्या नवऱ्याला हे कधीच न बरा होणारा आजार पटत नाही. ती म्हणाली, माझा नवरा मला बोलला की आपण आपल्या मुलीला रक्त चढवूया नको, म्हणजे हळूहळू तिची तब्येत खालवेल आणि ती मरेल. मला तू हवी आहेस, पण तुझी ही आजारी मुलगी नको. ती रडत मला म्हणाली की ताई, मी एक आई आहे, मी असं कसं करू शकते हो. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी तुला सोडीन पण माझ्या मुलीला सोडणार नाही, आणि मी सगळा संसार सोडून मुंबईला माझ्या मुलीला घेऊन आले. ती रडत बोलत होते आणि मी तिच्याकडे बघत होते. मला तिच्यात दुर्गा दिसली. मला असं वाटलं की दुर्गादेवी वेगळी काय असेल हो ह्याच्यापेक्षा. इतकी हिम्मत. मी तिचा हात धरला आणि मी तिला सांगितलं की तू घाबरू नकोस, आता मी सुद्धा तुला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी तिला आणि तिच्या मुलीला घेऊन मी सायन हॉस्पिटलला गेले आणि दचकले. छोटी छोटी मुलं हातात सुया खुपचून रक्त घेत होते, ब्लड ट्रान्सफ्युजन. मी त्याला घाबरले नाही कारण आय वॉज यूज टू हॉस्पिटल ॲटमॉस्फिअर. पण मला जी माहिती मिळाली डॉक्टरांकडनं थॅलेसेमिया मेजरबद्दल, त्याने मला खूप डिस्टर्ब केलं. कारण हे आजार इतका पसरलेला आहे आणि हे फक्त अनअवेअरनेसमुळे होतं हे कळल्यावर मी खूप डिस्टर्ब झाले. मी म्हटलं आपण स्वतःला शहरात राहतो, शिकलेली माणसं असं म्हणतो, आणि आपल्याला हे सगळं काही माहितीच नाही. सगळी माहिती जाणून घेऊन मी तिला आश्रमात सोडलं आणि परत घरी आले. मी कुठेतरी रडत होते आतमध्ये. आय केम बॅक होम विथ अ व्हेरी व्हेरी हेवी हार्ट. आणि ह्या अशाच एका भावूक क्षणामध्ये मी माझ्या मनाशी 2 गोष्टी ठरवल्या, 2 संकल्प केले मी. पहिली की आजपासून माझ्या संपर्कात जितकी माणसं आहेत आणि भविष्यात येतील त्यांना सर्वांना थॅलेसेमिया मेजरची माहिती देणार. स्प्रेडिंग अवेअरनेस अबाउट थॅलेसेमिया.
आणि दुसरा की जास्तीत जास्त थॅलेसेमियानी ग्रस्त मुलांना अडॉप्ट करीन, त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट अडॉप्ट करीन, त्यांना मदतीचा हात देईन. दिस वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. मला माझ्या आयुष्याचा एम ध्येय मिळालं होतं. मग मी मागे वळून बघणार नव्हते. मी ठरवलं. दुसऱ्या दिवसापासनं माझ्या ऑफिसच्या फेऱ्या कमी होत गेल्या आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या वाढत गेल्या. मी त्या काजलला आणि तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलला गेले. दॅट वॉज तो माझा थॅलेसेमियाच्या प्रवासाचा पहिला दिवस आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि मी खरं सांगते, त्या पहिल्या दिवसापासून माझी फॅमिली आणि माझे सगळे फ्रेंड्स त्याने मला भरभरून मदत केली. सगळ्याने पैशाची मदत केली मला. आणि मी 1 नंतर 2, 2 नंतर 3 अशी सगळी मुलं अडॉप्ट करत गेले. मला असं वाटत होतं की जसं मोर्याच माझा हात खेचून पुढे 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 नेतोय. मी खरं सांगते, माझ्या एक काजलपासनं मी कधी 40 मुलांची आई झाले मला कळलंच नाही. माझ्याकडे तोपर्यंत एकही माहिती पत्रक, एकही रिसीट, एकही कागद, काहीच नव्हतं. पण आत्तापर्यंत काय झालं की माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ते बऱ्याच म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये पसरला होता. बऱ्याच पालकांना, मुलांना माहीत होतं. त्यामुळे मला आत्ता जेव्हा फोन यायला लागले की ताई आम्हाला मदत करा किंवा दीदी दवाई चाहिए, मला नाही म्हणायला लागायला लागलं. आणि इट वॉज व्हेरी पेनफुल फॉर मी टू से नो. कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. माझी सगळी फॅमिली आणि सगळे फ्रेंड्स ऑलरेडी मला पैसे देत होते. आता कुठे मागायचे, पैसे कुठून आणायचे? ह्या अशाच एक जास्तीत जास्त मुलांना मदत करता यावी या इच्छेने साथ ट्रस्ट ह्याचा जन्म झाला 212 मध्ये. म्हणून मी नेहमीच म्हणते की मोर्या साथ ट्रस्ट ही मोर्याच्या कृपेने आपोआप घडत गेलेली पूर्णपणे पेशंट फ्रेंडली अशी एक ट्रस्ट आहे. मला असं वाटतं थॅलेसेमिया मेजर हा जो आजार आहे त्याला मी खूप जवळून रोज बघते आणि त्याच्या वेदना माझ्या आजूबाजूला सतत अनुभवत असते. मला असं वाटतं की साथचं कार्य समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना थॅलेसेमिया मेजरचं सिरियसनेस समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि असंही मला वाटतं की इथे बसलेल्या एकही माणसाला कधीही थॅलेसेमियाचे चटके सोसावे लागणार नाही. ह्याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी थॅलेसेमिया मेजरची माहिती देऊ इच्छिते. थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर हे 2 प्रकार असतात. थॅलेसेमिया मायनर हे आजार नव्हे. ह्याच्यात कसलेही सिम्पटम्स नसतात. सोप्या भाषेत सांगायचं तर थोडंसं ब्लड कॉम्पोजिशन वेगळं असतं बस. अर्ध्याधिक लोकांना जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत माहीत सुद्धा नसतं की त्यांना थॅलेसेमिया मायनर आहे, कारण ह्याला सिम्पटम्सच नसतात. पण थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मायनरचं जर लग्न झालं तर 25% चान्सेस आहेत की त्यांना थॅलेसेमिया मेजर ह्या आजार असलेला मूल जन्माला येऊ शकतं. म्हणून बीइंग अ थॅलेसेमिया मायनर इज नो प्रॉब्लेम बिकॉज इट्स नॉट अ डिझीज, पण नॉट नोईंग कॅन बी व्हेरी डेंजरस. म्हणून लग्नाच्या आधी प्रत्येक मुलाने किंवा मुलीने थॅलेसेमिया मायनरची कुठच्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन 400-450 रुपयाची एक टेस्ट करून घेणे फार गरजेचं आहे. बरं, ही थॅलेसेमिया मेजर आहे तरी काय, काहीच नसताना टेस्ट करायला जायचं एवढं काय आहे तुम्हाला? थॅलेसेमिया मेजर इज अ जेनेटिक ब्लड डिसऑर्डर. अनुवांशिक रक्ताचा दोष आहे हा. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्या ब्लडमधलं हिमोग्लोबिन हे खूप महत्त्वपूर्ण एक घटक आहे. ते सगळ्या सिस्टम्सना इट कॅरीज ऑक्सिजन, सगळ्या सिस्टम्सना ऑक्सिजन देतो. त्यामुळे आपले सिस्टम्स छान काम करतात आणि आपण हेल्दी राहतो. आणि जसं जसं हिमोग्लोबिन हे काम करत असतं तो संपत असतं, पण परत आपल्या बॉडीमध्ये तो नवीन रिप्लेस होत असतो, परत बनत असतो. म्हणून आपल्या सर्वांच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं लेवल कायम मेंटेन्ड असतं. सगळे म्हणतात ना माझा हिमोग्लोबिन नेहमी 11 असतो, 12 असतो, व्हॉटेवर. पण थॅलेसेमिया मेजर ह्या आजारामध्ये
हिमोग्लोबिन बनतच नाही. म्हणून जेव्हा बाळ जन्माला येतो त्याच्या रक्तामधला हिमोग्लोबिन आपलं काम सुरू करतो आणि हळूहळू हळू हिमोग्लोबिन लेवल कमी 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 होत जातं, सिस्टम स्लो होतात आणि मूल मरतं. तर थॅलेसेमिया मेजर ह्या आजार असलेल्या मुलाला जगवायचं असेल तर हिमोग्लोबिन लेवल मेंटेन ठेवायची असेल तर हिमोग्लोबिन लेवल 5 वर आली, 6 वर आली की बाहेरून रक्त चढवायचं. दर 15 ते 20 दिवसांनी आयुष्यभर ब्लड ट्रान्सफ्युजन्स करत राहायचे. दर 15 ते 20 दिवसांनी आयुष्यभर. हे एवढंच नाही आहे. तुम्ही मला सांगा, जर तुमच्या आपण बाहेरून इतकं ब्लड घेतलं, ट्रान्सफ्युजन्स घेतले, तर त्याचं काहीतरी साईड इफेक्ट होणार ना. आयर्न डिपॉझिट्स अनडिझायर्ड असतात, जे नको असलेले आयर्न डिपॉझिट्स होतात पोटामध्ये आणि ते जर काढले नाही तर किडनीवर, स्प्लीनवर, लिव्हरवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून जेव्हा रात्री बाळ झोपला त्याच्या पोटात एक सुई खुपसायची आणि त्या सुईला एक पंप अटॅच्ड असतो. तो पंप रात्री चालू करायचा आणि तो रात्रभर आयर्न डिपॉझिट्स खेचत राहतं. सकाळी ती पंप बंद करायचा, सुई काढून टाकायची. आणि ह्याच्या बरोबरीने आयुष्यभर रोज घेणाऱ्या मेडिसिन्सचा एक सेट असतो, औषधं, पिरियॉडिक टेस्ट्स, हे एवढी वेदना, फिजिकल आणि खर्च. मला तरी असं वाटतं की जर तुमच्या हातात जर पैसा असला ना तर कुठचाही आजार फेस करणं खूप सोपं जातं, हो की नाही. पण तुम्ही कल्पना करा की हातात पैसा नसताना तुम्हाला दर 15 ते 20 दिवसांनी बाळाला घेऊन हॉस्पिटलला यायचं. हातात सुई खुपसवणार, सकाळी 4 वाजता सुई काढणार, सांगणार आज ब्लडचं शॉर्टेज आहे, ब्लड नाही आहे, उद्या या. एका दिवसाचं कामावरचं खाडा, येण्या जाण्याचं भाडं सगळं मोजावं लागतं. पैसे नाहीत ना हातात. आणि समजा जर ब्लड मिळालं तर प्रत्येक क्षणी ही भीती की हे जे ब्लड तुमच्या बाळाच्या अंगामध्ये जातंय ते सेफ आहे ना. एवढंच नाही आहे, ह्याच्याबरोबरीने त्यांना सोशल प्रॉब्लेम्स पण खूप फेस करावे लागतात. लोकांना हे माहिती नाही आहे अनअवेअरनेसमुळे की हे जेनेटिक आहे. हे हात लावल्याने किंवा उष्ट खाल्ल्याने किंवा बॅक्टेरियल, व्हायरल, हवेतनं असं होत नाही. पण हे माहीत नसल्यामुळे थॅलेसेमिया मेजर जर तुमच्या बाळाला झालं तर आपल्या मुलाबरोबर त्याला खेळायचं नाही, त्या घराचं भांडं आपल्या घरी येता कामा नये. टोटल सोशल बॉयकॉट. एवढंच नाही आहे हो, नवरा आणि सासरची माणसं सुद्धा सोडून देतात अशा बाईला आणि त्याच्या मुलाला. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण खूप फेस करतात, कारण नोकरी आणि पैसा हे दोन्ही हवेहवेशी असे असताना त्यांची नोकरी सुटते. का? तुम्ही सांगा, तुमच्या घरी काम करणारी बाई किंवा तुमचा गाडी धुणारा पोरगा दर 15-20 दिवसांनी 2 दिवसाचे खाडे करायला लागला, तुम्ही ठेवणार का? कोणीच नाही ठेवणार. तर नोकरी आणि पैसा हवा असतो तेव्हा ते सुद्धा सुटतं. इतके प्रॅक्टिकल, फिजिकल, सोशल इतके प्रॉब्लेम्स. मला नेहमीच वाटतं, मी एक कुठेतरी वाचलं होतं की वो कौन सी खांसी है जो आपको सबसे ज़्यादा सताती है. त्याचा उत्तर होता वो जो मेरे बच्चे को आती है. कारण आई वडील पैसेवाले असू दे, गरीब असू दे, मुलावरचं प्रेम काही कमी जास्त नसतं. त्यामुळे हे पालक सुद्धा आपल्या परीने सगळे प्रयत्न करतात. मी स्वतः डोळ्यांनी बघते, हातातली पाटली जाते, काचेची बांगडी येते, गळ्यातलं मंगलसूत्र जातं, काळं पोत येतं, छोटंसं घर शेत जे असतं सगळं विकलं जातं. पण ह्या आजाराला अंतच नाही आहे, संपतच नाही. तुम्ही कल्पना करा की आईवडिलांना कसं वाटत असेल की थोड्याशा पैशाच्या अभावामुळे आपला मूल रोज आपल्या हातातनं सरकताना बघायचं. सोपं नाही आहे.
आणि अशा वेळी परिस्थितीला पूर्णपणे खचून गेलेले आईवडील, जेव्हा मी त्यांचा हात धरते आणि त्यांना सांगते की आजपासून तुमच्या मुलाची सगळी चिंता माझी, सगळी चिंता मला देऊन टाका, हा क्षण हे मी वारंवार अनुभवते आणि अजूनही भावूक होते. पण जरी मी भावूक होत असेल तरी मी आतून तितकीच स्ट्रॉंग होते आणि माझा संकल्प की मी माझ्या मुलांच्या औषधामध्ये एका दिवसाचा पण खाडा व्हायला देणार नाही, तो अजून स्ट्रॉंग होतो. अहो, ही मुलं जेव्हा पालक माझ्याकडे येतात तेव्हा ते अतिशय निराश अवस्थेत असतात. त्यांना मृत्यूची भीती वाटत असते. छोट्या छोट्या मुलांना, हो, त्यांना समजायला लागतं तेव्हापासनं त्यांना समजतं की पैशाचा अभाव आहे, आपली ट्रीटमेंट काही नीट होणार नाही आणि ट्रीटमेंट नीट वेळेवर झाली नाही तर त्याचे दुष्परिणाम ते आपल्या आजूबाजूला हॉस्पिटलमध्ये सतत बघत असतात. त्यांना मृत्यूची भीती वाटत असते. माझा एक मुलगा आहे आदेश इंगळे, तो 6 वर्ष माझ्याकडे येतो औषध घ्यायला. त्याचे बाबा मला परवा बोलले की ताई, आम्ही जेवत असताना रात्री आदेश बोलला की बाबा, ताई नसती तर मी मेलो असतो ना. ही जी भीती असते त्यांच्या मनात, साथचा साथ लाभल्यानंतर ही भीती जाते. त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की ताई आहे, काही असलं तरी ताई आहे. आणि हे कॉन्फिडन्स जो आहे तो त्यांच्या आयुष्यात दिसतं एक 5-6 महिन्यानंतर. त्यांच्या शाळेचे रिपोर्ट कार्ड्स बेटर होतात, ते निश्चिंत होतात. कधी नव्हे तर आईवडिलांच्या चेहऱ्यावर पण हसू दिसायला लागतं. माझा एक मुलगा आहे दीपक, तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा तो अतिशय निराश अवस्थेत आणि त्याच्या घराची कंडिशन पण खूप म्हणजे वाईट होती. तो अगदी नोकरी सोडून जे मिळेल ते शिकत होता, शिक्षण सोडून जे मिळेल तो काम करायला तयार होता डेली वेजेसचा. आत्ता तो BCom झाला, कॉरेस्पॉन्डन्सनी MCom करतोय आणि एका मल्टीनॅशनलमध्ये नोकरीला लागलाय. परवा त्याचा मला फोन आला होता बॉम्बे एअरपोर्टवरनं. मला बोलला, ताई, मला दिल्लीच्या ऑफिसमध्ये बोलवलंय, मी विमानाने जातोय, तुमची आठवण आली. हे सगळी अशी मला वाटतं ही पावती आहे माझ्या कामाची. मला खूप समाधान देऊन जातं हे सगळं. माझं जे ट्रस्ट आहे ना त्याच्यामध्ये मी कसलेही रूल्सच बनवलेले नाही आहेत. इट इज टोटली पेशंट फ्रेंडली, कसलेही रूल्स नाही. पण अलीकडे कारण माझ्याकडे पैसा नसतो हातात एवढा, मला चूज करावं लागतं. 5 मुलं असली त्यातनं कुठची 2, कारण 5ही गरजू आहेत. म्हणून मी एकदा मनाला घट्ट करून असं ठरवलं की मी एक असं हे ठेवते की एज बार ठेवून देते की 18 वर्षाच्या वरती मी नाही घेणार, कारण मग ती मोठी झाली आहेत मुलं, लेट देम मॅनेज, ट्राय टू मॅनेज, असं मी आपल्या मनाशी ठरवलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी की चौथ्या दिवशी मला फोन आला एका मुलीचं. मी तिला म्हटलं, तुझं वय काय बाळा? ती बोलली, ताई, मी 25 वर्षाची आहे. मी म्हटलं, बाळा, मी नाही घेऊ शकत, कारण माझ्या ट्रस्टमध्ये घट्ट मन करून मी पहिल्यांदा असं बोलले की मी नाही घेऊ शकत, कारण माझं एज लिमिट आहे ट्रस्टमध्ये 18 वर्ष. ती बोलली, ताई प्लीज माझं ऐकून घ्या. म्हटलं, ठीक आहे, बोल बाळा. तिने मला सांगितलं की, मी म्हटलं, अगं तू 24-25 वर्षाची आहेस, तू नोकरी का नाही करत? ती बोलली, मी कॉल सेंटरमध्ये नोकरी करते, म्हणून मी माझं स्वतः मॅनेज करत होते. स्मार्ट पोरगी होती. बोलली, पण आत्ता गेले 3 महिने ब्लडमध्ये काहीतरी गडबड झाल्यामुळे मला HIV पॉझिटिव्ह डिटेक्ट झालं आहे ताई, आणि 2 हे आजार झेलता झेलता माझी इम्युनिटी इतकी लो झाली की मागच्या महिन्यात मला TB डिटेक्ट झाला. तर ताई, मला आत्ता मदतीची खूप गरज आहे, कारण पुढचे 8-9 महिने तरी मला ऑफिसला कुठेही जाता येणार नाही. आणि माझे आजोबा माझ्यासाठी करत होते, ते पण आता खूप म्हातारे झालेत. नानाजी म्हणाली. म्हटलं, अगं तुझे आई वडील कुठे? ती खूप पॉझिटिव्हली बोलत होती हां. मात्र म्हणजे जराही तिच्या असं नव्हतं की काय अगदी बिचारेपणा, खूप पॉझिटिव्हली बोलत होती. मी तिला म्हटलं, तुझे आई बाबा? तर ती बोलली, माझे बाबा मी 3 वर्षाचे असतानाच मेले ना बाईक ॲक्सिडेंटमध्ये. म्हणून माझ्या आईचं, तेव्हा माझी आई 23 वर्षाची होती, माझ्या नानाजीने तिचं दुसरं लग्न लावून दिलं, कारण ती खूप छोटी होती. म्हणून मला माझ्या नाना नानीने आपल्याकडेच मोठं केलं आहे.
आता माझी आई आहे, पण तिचा संसार आहे ना ताई, तिला 2 मुलं आहेत, ती सारखी मला भेटायला कशी येऊ शकते? हो, मला कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे बाई थोडीशी उशिरा आली की आपण संतापतो. हे इतक्या पॉझिटिव्हली ती बोलत होती आणि अशा वेळेला मी तिला कसले रूल सांगते हो. मी तिला म्हटलं, तू तुझ्या आजोबांना इथे माझ्याकडे औषध घ्यायला पाठवू नको. माझे मिस्टर बोलले की तू महिन्याचं औषधाचं पॅकेट तयार करत जा, मी ऑफिसहून पिऊनला त्यांच्या घरी पाठवून देत जाईन डोंबिवलीला. म्हटलं मी तुला घरपोच करीन, जेव्हा तू बरी झालीस तेव्हा तू नुसती आजोबांना घेऊन मला भेटायला ये. त्यामुळे मला ट्रस्टमध्ये कसलेही रूल्स करताच येत नाही. प्रामाणिकपणा पण खूप असतं या मुलांमध्ये. मला खूप शेअर करण्यासारखं आहे, पण मला नेहमीच वाटतं, मला खूप लोक म्हणतात की तू देतेस औषधं, कदाचित ते विकत असतील कारण त्यांची परिस्थिती अशी आहे, पैसे हवे हवे अशी असतात. पण मला असं नाही वाटत, कारण मला ते स्वतःहून समोरहून येऊन सांगतात की ताई, आम्हाला आज ह्या महिन्याची 1 महिन्याची औषधं आम्हाला हॉस्पिटलमधनं मिळाली आहेत, तुम्ही मला देऊ नका, दुसऱ्या गरजू मुलाला द्या. हे हातात काहीच नसताना इतका प्रामाणिकपणा आणि ॲक्सेप्टन्स ऑफ सिच्युएशन, पॉझिटिव्हिटी. कुठच्याही मुलाला विचारलं, अरे बाळा कसा आहेस, लगेच सांगतात ताई एकदम मस्त, बॅटरी रिचार्ज झाली 15 दिवसासाठी, कालच ब्लड ट्रान्सफ्युजन केलंय. हे मी नेहमीच मोर्याकडे प्रार्थना करते की ह्या मुलांचा जो माझ्यावर विश्वास आहे, म्हणजे आता परवाच सांगायचं म्हणजे अक्षयची आई आली होती. तिला मी म्हटलं, अगं मी तुला कागदावर नंबर लिहून देते, कधी गरज पडली तर मला फोन कर. ती बोलली, ताई मला कागदावर नको, तुझा नंबर माझ्या काळजावर लिहिलेला आहे. मी नेहमीच मोर्याला प्रार्थना करते की हे जे विश्वास त्या लोकांचा माझ्यावर आहे, मला एवढी शक्ती दे की त्या विश्वासाला कधीही धक्का लागू नये. आणि मी तुम्हाला सांगू, हे इतके मोठे मोठे आयुष्याचे धडे मी ह्या छोट्या छोट्या मुलांकडनं रोज शिकत असते. माझं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलंय. आणि मला नेहमीच वाटतं की मी त्यांची मदत करते की ते माझी. हे खूपच इमोशनल जर्नी आहे माझं. कधीही मागे वळून बघितलं तर मला नेहमीच प्रश्न पडतं की कोण कोणाकडनं घेतंय, माहीत नाही. थँक्यू.